शेका पक्ष तसेच महायुतीचे विजयी उमेदवार, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांचा भव्य जाहीर सत्कार पनवेलच्या सरस्वती विद्या मंदिरात शनिवारी करण्यात आला। यावेळी तालुक्यातील सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आदींचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन शनिवारी पनवेलमधील सरस्वती विद्या मंदिराच्या पटांगणात करण्यात आले होते। या सत्कार सोहळ्याला आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, शेका पक्षाचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील, बीजेपीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, तालुका सचिव नारायण घरत, शिवसेना तालुका प्रमुख नामदास पाटील, माजी जिल्हा प्रमुख शिरीष बुटाला, वरिष्ठ नेते शंकर शेठ पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रकाश जेतेकर, माजी सभापती काशीनाथ पाटील, उपसभापती देवीदास पाटील, एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील, उपसभापती गणपतबुवा दामणे आदी मान्यवरांसोबत युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच एपीएमसीचे संचालक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा, नगरसेवकांचा तसेच संचालकांचा जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपस्थितांसमोर आमदार विवेक पाटील यांनी महायुतीच्या भरघोस विजयानंतर आपली जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन केले। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडणुकीमध्ये आपले निवडून आलेले सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले सर्व आपले नगरसेवक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे 100% जो विजय मिळवलेला आहे ते सर्व पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो। विभागामध्ये हायस्कूल काढण्याचं काम केलं आणि ही सारी कामं करून लोकांपर्यंत पोहोचवून 33 वर्ष नव्हे तर 50 वर्ष या तालुक्यामध्ये राजकीय सत्ता गाजवण्याचं काम, विरोधी पक्षाचा राजकीय सत्ता 50 वर्ष राबवणारा तालुका कुठला असेल तर उभा महाराष्ट्रामध्ये फक्त पनवेल तालुका आहे। त्याचा अभिमान तुम्हा आम्हाला आणि तीच परंपरा आपल्याला चालू ठेवायची आहे। मगाशी कोणतरी म्हणाला की आता आपण काँग्रेसचा इथला पुढारी बोलला अलिबागला जाऊन, इथं बोलायची लायकी नाही म्हणून अलिबागला जाऊन बोलला की आपण सर्व पुन्हा एकदा एकत्रित येऊया, संघटित होऊया, चांगलं काम करूया, 5 वर्षानंतर आपली सत्ता येईल। अरे 5 वर्ष नाही, अजून 50 वर्ष गेली तरी या ठिकाणी युतीचीच सत्ता राहील हा विश्वास जनतेच्या मनामध्ये निश्चित आहे। हा विश्वास असा हवेतनं निर्माण झालेला नाही, हा विश्वास कोणी सांगून आलेला नाही, हा विश्वास कोणी तोकडाच्या तोंडाकडे बघून झालेला नाही, तर युतीच्या कार्यकर्त्यांनी जे कष्ट केलेले आहेत, जे श्रम केलेले आहेत, जो घाम गाळलेला आहे, युतीच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या घामातनं हा विश्वास लोकांच्या मनामध्ये आपण निर्माण केलेला आहे। हा विश्वास एवढा सहजासहजी ढळणार नाही। काही पत्रकार हाताशी धरून, काही छोटी मोठी वर्तमानपत्र विकत घेऊन आमच्या विरुद्ध घोषणा देऊन आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न कराल तर आमचं स्थान हे जनतेच्या हृदयात आहे। तुमच्या पेपरच्या तुकड्याने ते आमचं नष्ट होणार नाही हे या निवडणुकीमध्ये जनतेने दाखवून दिलेलं आहे। शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत श्री गणेश स्पोर्ट्स क्लब धाकटा खांदा आयोजित आमदार चषक 2012च्या नाईट क्रिकेट स्पर्धांचा समारोप अंतिम लढतीने झाला। कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीत भरविण्यात आलेल्या या स्पर्धेत आदित्य स्पोर्ट्स क्लब पळसपेने बाजी मारली। 2 मार्च ते 4 मार्च दरम्यान कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या ग्राउंडवर भव्य नाईट क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आले होते। शेतकरी कामगार पक्ष तसेच श्री गणेश स्पोर्ट्स क्लब धाकटा खांदा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या। 2 रात्री चालणाऱ्या या स्पर्धेचा समारोप 4 मार्चला अंतिम सामन्यांनी करण्यात आला। विविध ठिकाणाहून या स्पर्धा बघण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी मोठी गर्दी केली होती।
सुंदर असा हा चेंडू आतमध्ये येणारा बॅटची कडून चेंडू सरळ जागे षटकार लेवलवरती एक चेंडू इस बार बिल्कुल मिडल स्टंप पर जाने वाली गेंद और इसी के साथ ये बॉल हुआ है आखिरी 2 गेंदों और जीतने के लिए 14 रन की आवश्यकता। और फिर एक बार बिल्कुल इसी के साथ वहां टीम फाइनल में रहती। या स्पर्धेत विजेतेपद पटकावले ते आदित्य स्पोर्ट्स क्लब पळसपे यांनी, तर उपविजेती टीम ही वोडाफोन स्पोर्ट्स क्लब वहाड ठरली। बेस्ट बॅट्समन व मॅन ऑफ द सिरीज हे एकत्रितपणे संदीप नाईक वोडाफोन टीमला मिळाले। बेस्ट बॉलर्स आदित्य स्पोर्ट्स क्लबच्या शंकर म्हात्रे याला प्रदान केले, तर बेस्ट फिल्डर पळसपेच्या टीमच्या समर्थला मिळाले। यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, नगरसेवक संदीप पाटील, कन्नड स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, नगरसेवक गणेश कडू, माजी सभापती प्रमोद भगत, नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक मुकुंद म्हात्रे, रविशेठ पाटील सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष बाळूशेठ पाटील, जनार्दन पाटील, अरुण दापोलकर आदी मान्यवर उपस्थित होते। जनतेचा वेळ पैसा श्रम वाचावेत म्हणून लोक अदालत ही संकल्पना उदयास आली। या लोक अदालतच्या माध्यमातून परस्पर समेट घडवून आणली जाते। या योजनेला उदंड प्रतिसाद लाभला आहे। सीबीडी बेलापूर येथील न्यायालयात महालोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला आहे। नवी मुंबई सीबीडी बेलापूर येथील न्यायालयात महालोक अदालतीचे आयोजन तिसऱ्यांदा करण्यात आले आहे। न्यायालयात लाखांच्या घरात तारखा प्रलंबित आहेत, त्यामुळे लोकांचा वेळ व पैसा फुकट जात आहे। सोबतच न्यायालयात अनेक फिर्यादींच्या तक्रारींचा ढीग साचत चालला आहे। या मुद्द्यांमुळे सीबीडीत महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात न्यायाधीशांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांसमोर आपले मनोगत व्यक्त केले। महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत लोक अदालतीच्या माध्यमातून 3.5 लाख केसेसचे निकाल लावण्यात यश आले आहे। लोकांनी आपापसातले मतभेद विसरून लोक अदालतीच्या माध्यमातून आपलेही प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत। यामुळे वेळ, पैसा तसेच मनुष्यबळाचा सुयोग्य वापर होईल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला। महालोक अदालत तो लोगों के लिए ही है और लोगों ने लोगों के मसले खुद अपन होके उसका हल करना, इसका ये मेन पर्पज है महालोक अदालत का। और इसके पीछे ऐसा है कि इससे दुश्मनी कम हो जाएगी, इससे ना पैसा का जो ज़्यादा खर्चा करना है वो इतना बंद हो जाएगा। और इससे बाकी एनर्जी जो ये करना है, गुस्सा है, दो घरों में वैमनस्य है, यानी कायम जिंदगी भर या 10 उनके जो है आगे आने वाले पूर्वज वंशज है, तो वो सब लोगों को रीढ़ मिलेगी इससे। इसलिए महालोक अदालत की बहुत ज़रूरी है। ये हमारी तीसरी महालोक अदालत है यहाँ, जैसे कि अध्यक्ष ने कहा है। मैं तो ऐसा अपील करूँगा कि झगड़ा करने से किसी का फायदा अभी तक तो हुआ नहीं है, तो झगड़ा मिटाना यही है जो अपने डार्विन का सिद्धांत है कि सर्वाइवल फिटेस्ट द सर्वाइवर, कि जो तड़जोड़ करता है यानी कि जो कॉम्प्रोमाइज करता है जिंदगी में, वही आगे जाता है, वही अपने इसमें प्रगति कर सकता है। और जो गुस्से में बैठता है वो खुद ब खुद मर जाता है। गुस्सा क्या चीज़ है, अपने पाँव से निकल के अपने मस्तक तक जाती है, दूसरे के मस्तक में जाती नहीं है सामने वाले के। तो ये जो अहंकार है या क्रोध है, ये क्रोध इसका मेन काम है। तो क्रोध से 2 कदम तुम भी पीछे जाओ, 2 कदम वो भी पीछे जाएगा।
तो इसे अदालत कहते हैं, इसको कॉम्प्रोमाइज कहते हैं। तो ये बेलापूर येथे एसटी व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे। एसटीच्या मागच्या चाकाखाली हा दुचाकी स्वार थेट सापडल्यामुळे या दुर्दैवी घटनेत तो जागीच दगावला। सीबीडी बेलापूर येथे पुणे मुंबई रस्त्यावर दुपारी 12:30च्या सुमारास एसटी व मोटरसायकलचा अपघात होऊन मोटरसायकल स्वार हा जागीच ठार झाला। एसटीच्या मागून येणारा दुचाकी स्वार हा आपला तोल सांभाळू शकला नाही, त्यामुळे एसटीच्या मागच्या चाकाखाली येऊन तो जागीच ठार झाला। या दुर्घटनेनंतर सीबीडी पोलिसांनी एसटी चालकाला अटक केली आहे। मोहन व दीपक नावाचे हे दोन तरुण मोटरसायकलवरून पनवेलला जात असताना मोहन हा चाकाखाली आला, तर दीपक हा या अपघातात थोडक्यात बचावला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। आमच्या प्रतिनिधीने एसटी चालकाशी संवाद साधला असता त्याने अशी माहिती दिली। पीछे से आ रहा था ना वो मोटरसाइकिल वाला पीछे से आ रहा था। पीछे से आ रहा था वो हाँ। वो साइड का कटरा है ना, हाँ। वहाँ पे टकरा गया वो। साइड के कटर पे टकरा गया, वहाँ से टकरा गया कि वो टायर के नीचे आ गया वो। टायर के नीचे आ गया। आपने देखा जिसका एक्सीडेंट हुआ उसकी उम्र क्या होगी? वो 25 साल का था वो। 25 साल का था। कम से कम। तो इसमें मतलब बिल्कुल आपकी गलती नहीं है, नहीं, कहना ये चाहते नहीं। हैं। तो फिर आपको क्यों गिरफ्तार कर लिया गया? गिरफ्तार बोलता अब कानूनी कार्रवाई रहती ना, वो तो करना पड़ता है। ये एसटी आपकी कहाँ से आ रही थी और कहाँ जा रही थी? बोरोली से आ रहा था, मनगढ़ जा रहा था। मृतकाचे शव नवी मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले। नवी मुंबईतून टाटा व्हेंचुरा ही 4 चाकी गाडी घेऊन फरार झालेल्या 3 आरोपींना वाशी पोलिसांनी अटक केली आहे। या आरोपींना सातारा येथून पकडण्यात आले आहे। नवी मुंबई वाशी पोलिसांना एक टाटा व्हेंचुरा गाडी तसेच 3 आरोपींना अटक करण्यात यश आले आहे। हे 3 आरोपी टाटा व्हेंचुरा ही 4 चाकी गाडी घेऊन साताऱ्याला फरार झाले होते। या आरोपींना साताऱ्यावरून नवी मुंबई वाशीला आणण्यात आले आहे। पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे विष्णू थापा, कमरुद्दीन शेख तसेच इमाम उल शेख अशी आहेत। या आरोपींवर आयपीसी 454, 457, 380 या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नेरूळ एमआयडीसी बॉम्बर लॉरी या कंपनीतून 3.5 लाखाचा माल व टेम्पो चोरी करून पळून जाणाऱ्या 5 आरोपींना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे। तुर्वे पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये या आरोपींना पकडण्यात आले। नेरूळ पोलिसांनी 5 युवकांना ताब्यात घेतले आहे। या 5 जणांवर नेरूळ एमआयडीसीतल्या बॉम्बर लॉरी कंपनीतून सामान चोरी केल्याचा आरोप आहे। तुर्वे पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान या आरोपींना पकडण्यात आले। चोरीचा माल घेऊन फरार होत असताना टेम्पो चौकशीसाठी थांबवला। चौकशी दरम्यान टेम्पो चालकाने संपूर्ण चोरीचा उलगडा केला। टेम्पो तसेच त्यामधल्या सामानाची किंमत ही 3.5 लाख रुपये असल्याचे सांगितले आहे। पकडलेल्या आरोपींची नावे आहेत बलवंत काशीतकर, रामचंद्र मोकल, अजय साळवी, कल्लू यादव व कल्लू चौधरी। या 5 जणांपैकी 2 भंगार सामानाचा व्यवसाय करतात। या चोरीमध्ये सिक्युरिटी गार्डही सामील असल्याचे सांगण्यात येत आहे। पकडलेल्या आरोपींची नेरूळ पोलीस कसून चौकशी करत आहेत। यापूर्वी अशा पद्धतीने त्यांनी चोरी केली असावी असा अंदाज पोलीस बांधत आहेत। 3.5 लाखाच्या बनावट नोटा एपीएमसी पोलिसांनी जप्त केल्या आहेत। वाशीच्या मॉलमध्ये या खोट्या नोटा वटवण्याचा प्रयत्न 3 संशयित करीत असताना या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। यात 2 तरुण व एका तरुणीचा समावेश आहे। एपीएमसी पोलिसांनी एका तरुणीला व 2 युवकांना अटक केली आहे। या अटकेत असलेल्या आरोपींकडून 1000 व 500 रुपयाच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत। या आरोपींकडून एकूण 3.5 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत। या अटक केलेल्या आरोपींमधील एक तरुणी ही कोलकात्याची असून 2 तरुण हे झारखंडचे रहिवासी आहेत। पकडलेले आरोपी वाशीमधील मॉलमध्ये हे रुपये खर्च करण्याचा प्रयत्न करीत होते। पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव शहीला मोर्जिना मुबारक शेख वय 27, इम्तियाज शेख वय 27 व खलील शेख अशी आहेत। पकडण्यात आलेल्या आरोपींबद्दल पोलिसांनी अधिक माहिती दिली। तारीख 28/2/2012 को 21:05 बजे हमको इन्फॉर्मेशन मिला। हमारी जो सीनियर साहब है उनको इन्फॉर्मेशन मिला। उनकी इन्फॉर्मेशन मिलने के से हम लोग ट्रैप लगाए और पाम बीच मॉल सेक्टर 19 में 2 आदमी और एक लेडी वो मिले। उनका नाम जो है, एक का नाम दुखू खलील शेख है, दूसरे का मुबारक सिराजुल इम्तियाज शेख और जो लेडी मिली उसका नाम है मोर्जिना मुबारक शेख। ऐसे 2 आदमी और एक लेडी ऐसे मिले। उनके पास से
1000 रुपये की 325 नोट और 500 रुपये की 50 नोट ऐसे रिकवर की है। टोटल अमाउंट जो है 3,50,000 रुपया का नकली नोट मिला है। वो ये जो नोट है ये अपने इंडियन चलन में लाने वाले थे, ऐसा इन्फॉर्मेशन मिला था, उनको पकड़ा गया। अभी उनका जो कस्टडी है वो 7/3/2012 तक उनका पुलिस कस्टडी है, तहकीकात चल रही है। वो ये लोग जो रहने वाले पश्चिम बंगाल और झारखंड के हैं, यहाँ पे चलाने को लाए थे, नकली नोट है चलाने को लाए थे। या नोटांकडे बघितल्यावर कोणी हमखास फसू शकतं, इतक्या हुबेहूब या नोटा दिसत आहेत। त्यामुळे नवी मुंबईचे अनेक व्यापारी या खोट्या नोटा घेऊन फसण्यापासून बचावले आहेत। कर्नाळ आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा। आमचा पत्ता आहे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।